सातपूर सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रभाग सभेत विविध नागरी प्रश्नांवरती चर्चा झाली आहे. सभेदरम्यान नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर काम करावे, आपल्या विभागाची माहिती ठेवावी आणि जनतेच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे अशी मागणी केली आहे. परत तुम्हाला नेमकं चौथ्या दिवशी उचलला होता. अरे उचलला होता का नाही? इतक्याच दिवशी दोघांना पण उचलेला होता का? मी 8व्या दिवशी पलोडला बोलवलं तेव्हा या माणसाने तो 14 दिवशी नव्हता उचललेला, कारण 10 नंबरचा टास्क फोर्स चालू होता आणि आपण बोलवलं. एवढा खतरनाक अधिकारी मी कुठंच नाही पाहिला. अरे एकच जण सांगितलं का टास्क फोर्स मध्ये वाढवू. टास्क फोर्सने नेमकी कोणती कामे केली, किती प्रश्न सोडवले याचाही त्यांनी जाब विचारला. यावेळी अनेक नगरसेवकांनी खड्डे, दूषित पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा, धूर फवारणी, डासांचा प्रादुर्भाव आणि घंटागाडीच्या अनियमिततेसह विविध समस्या मांडल्या. याच दरम्यान रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांचा मुद्दा उपस्थित करत नगरसेविका सविता काळे यांनी सभापतीसमोर जमिनीवरच बसून ठिय्या आंदोलन केले. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. रस्त्याचं काम चालू आहे. संबंधित जो ठेकेदार आहे त्याने खूप निष्काळजीपणे प्रकारे जे काम केलेलं आहे त्या कामामुळे आज माझ्या प्रभागातले किंवा माझ्या घरातले भाऊसाहेब काळे यांचं गेल्या 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं. त्यांचं पाय फ्रॅक्चर ते आज घरात आहे. दुसरा ॲक्सिडेंट हर्षदा निगण म्हणून तिच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडले होते. तिचा ॲक्सिडेंट ह्याच रस्त्यात त्र्यंबक रस्त्यावरच झाला आहे. आणि हे तिसरा ॲक्सिडेंट जो माझ्या घरातला आज काळे परिवारामध्ये अक्षरशः दुःखाचं डोकं कोसळला की विचारता सोय नाही. त्यांची परिस्थितीसुद्धा नाही आहे की ते दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतात. आज ते कोमामध्ये आहे. ते सातपूर मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करतात. त्यांची एकदम हलाखीची परिस्थिती आहे. आज ते त्यांचा व्यवसाय काम रुकून ते त्र्यंबक रस्त्यावरून येत असताना मागून त्यांना जोरात गाडीने टक्कर दिली असता ते खड्ड्यात पडून आज त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत होऊन ते कोमामध्ये आहेत. त्यांचे मुंबई नाक्यात साई हॉस्पिटल इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे. आज ते कोमामध्ये आहेत. त्यांच्या परिस्थिती नाही की त्यांच्यावर आज उपचार करण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला अशी विनंती करते जो ठेकेदार आहे की त्यांनी या परिवाराला मदत करावी. यासाठी मी आज प्रभाग सभेमध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. सभेच्या शेवटी सभापती समाधान देवरे यांनी पुढील प्रभाग सभेला सर्व अधिकारी आपल्या विभागांची संपूर्ण माहिती घेऊन उपस्थित राहतील, अन्यथा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे. प्रतिनिधी विशाल देशपांडे, आपलं नाशिक.